शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया अखेर 100% पूर्ण झाली आहे. कर्जमाफी अखेर मान्य करण्यात आली आहे. कर्जमाफी संदर्भातील समितीचा सविस्तर अहवाल आता राज्य सरकारकडे सुपूर्द झाला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही कर्जमाफी सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना प्राप्त होणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी नियुक्त केलेल्या विशेष कर्जमाफी समितीचा जो अंतिम रिपोर्ट होता तो आता मुख्यमंत्र्यांच्या दालनात जमा झाला आहे. या अहवालातील धक्कादायक माहितीनुसार जवळपास 70 लाख शेतकरी या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत. काल रात्री उशिरा मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत कर्जमाफीच्या अंतिम आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडून ही एक चूक झाली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. आता समितीचा अहवाल पूर्ण झाला असून तो सादरही करण्यात आला आहे. आता या पुढील टप्प्यात बँकांचे प्रतिनिधी आणि अधिकारी सक्रिय झाले आहेत. हे अधिकारी आता थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचून विचारपूस करणार आहेत. बँकेच्या माध्यमातून ही चौकशी आणि पडताळणीची मोहीम आता वेग धरत आहे. अशा परिस्थितीत जे शेतकरी माहिती देताना किंवा प्रक्रिया पूर्ण करताना चूक करतील ते या मोठ्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू शकतात. स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोलाची सूचना दिली आहे. जी बाब बँकेच्या व्यवहारांशी संबंधित आहे ती जर तुम्ही तातडीने पूर्ण केली तर आणि तरच तुमच्या खात्यावरील कर्ज माफ होऊ शकते. अन्यथा एका साध्या चुकीमुळे तुम्ही या मदतीपासून दूर राहाल. सध्या शासनाच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून शेती कर्जाचा संपूर्ण डेटा आणि माहिती संकलित करण्याचं काम सुरू झालं आहे. कालच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार प्रत्येक शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती बँक आता गोळा करत आहे. ही माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना जर शेतकऱ्यांनी हे काम तातडीने पूर्ण केले नाही तर तुमच्या कर्जमाफीवर टांगती तलवार असू शकते. मग आता तुम्हाला नेमकी कोणती खबरदारी घ्यायची आहे? कर्जमाफी मिळवण्यासाठी कोणती चूक टाळणं गरजेचे आहे आणि कोणते काम तुम्हाला लवकरात लवकर उरकायचे आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला कर्जमाफीची खरोखर आवश्यकता असेल आणि तुम्हाला तुमचे कर्ज नील करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण आत्ताच्या घडीला केलेली एक छोटीशी चूक तुमचे कर्जमाफीचे स्वप्न भंग करू शकते असा स्पष्ट इशारा खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे जे मोठे आंदोलन झाले त्यानंतर सरकारने एक तारीख निश्चित केली होती आणि ती तारीख आहे 30 जून. 30 जूनच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना ही बाब केवळ आश्वासन वाटत होती, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः ग्वाही दिली आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पात आम्ही कर्जमाफीसाठी विशेष आर्थिक तरतूद करत आहोत. त्याचप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री देखील आता ठामपणे सांगत आहेत की 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितपणे होणार आहे. खरं तर हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि आंदोलनाचे मोठे यश मानले पाहिजे. आता जी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या समितीने आपला अंतिम टप्प्यातील अहवाल सरकारकडे जमा केला आहे. या अहवालानंतर आता सरकारने बँकांना कडक आदेश लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँका, DCCB आणि इतर राष्ट्रीयकृत बँका ज्यांच्याकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे त्या सर्व बँका आता माहितीची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. बँकांना आता शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. कामाचा अंतिम टप्पा शिल्लक असून प्रत्येक शेतकऱ्याची आता बँक स्तरावर सखोल तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक बाबींमुळे असंख्य शेतकरी अडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्या 70 लाख शेतकऱ्यांच्या आकड्याची भीती निर्माण झाली आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जी समिती नेमली गेली होती त्यांनी आपल्या अहवालात नेमके काय मांडले आहे? अशा कोणत्या त्रुटी समितीला आढळल्या आहेत ज्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी अपात्र ठरण्याच्या मार्गावर आहेत? कोणती ती चूक आहे जी तुम्ही टाळली पाहिजे? यावर आपण प्रकाश टाकूया. हा व्हिडिओ कर्जमाफी संदर्भात अत्यंत माहितीपूर्ण आहे, त्यामुळे एकही क्षण स्किप करू नका, कारण तुमची एक चूक तुमचे लाखो रुपयांचे नुकसान करू शकते. सरकारने घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी आपला रिपोर्ट आता सादर करण्यास सुरुवात केली आहे. या रिपोर्टमधील सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत आणि बँकांच्या माध्यमातून तुमची तपासणी कशी होणार आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. बँक अधिकारी तुम्हाला नेमके काय विचारणार आहेत आणि बँक खात्याच्या संदर्भात तुम्ही कोणती चूक करायची नाहीये हे लक्ष देऊ नये का? समितीने आपला अहवाल सादर करताना काही महत्त्वाचे निकष लावले आहेत. यामध्ये त्यांनी थकीत कर्जदारांच्या जिल्हानिहाय याद्या तयार केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक बँकांनुसार किती शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे याची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे.
दुसरे म्हणजे कर्ज किती वर्षांपासून प्रलंबित आहे याचेही वर्गीकरण केले आहे, 2024, 2023 किंवा 2022. सर्वात महत्त्वाची तिसरी यादी आहे ज्यामध्ये सर्वात जास्त चुका आढळून आल्या आहेत आणि यामुळेच पहिल्या टप्प्यात 30 लाख शेतकरी यादीतून बाहेर पडले आहेत. सरकारने कर्जाचा एकूण आकडा किती असेल आणि किती निधी एक गोष्ट अतिशय गांभीर्याने लक्षात ठेवा. ही कर्जमाफी केवळ घोषणा नाही, तर ती प्रचंड अटी आणि शर्तींनी युक्त असणार आहे. याचा अर्थ असा की 2017 किंवा 2019 सारखी ही सरसकट कर्जमाफी नसेल हे आता जवळपास 100% निश्चित झाले आहे. सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की ज्या शेतकऱ्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे आणि जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे कर्ज फेडू शकले नाहीत त्यांनाच याचा लाभ मिळावा. या अटींमुळे पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. आता आपण कागदपत्रांच्या तांत्रिक बाजू समजून घेऊया. जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. यामध्ये तुमचा ताजा 7/12 उतारा, आधार कार्ड, 8अ उतारा आणि तुमचा बँक खाते क्रमांक ही प्राथमिक कागदपत्रे आहेतच. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो अनेक शेतकरी दुर्लक्षित करत आहेत तो म्हणजे तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर. जर तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करताना अडथळा येईल आणि तुमचे नाव पात्र यादीत असूनही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्यामुळे 90% शेतकऱ्यांची कर्जमाफी अडकू शकते, ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की 7/12 असला की झालं. पण आता केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित धोरणानुसार प्रत्येक शेतकऱ्याची एक डिजिटल ओळख निर्माण केली जात आहे. जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल किंवा तुमच्या अर्जाची प्रक्रिया अर्धवट राहिली असेल तर तातडीने आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रात जाऊन VK नंबर प्राप्त करून घ्या. हा नंबर तुमच्या शेती व्यवसायाचा आधार नंबर असल्यासारखा आहे. या एका नंबरवरून सरकारला कळणार आहे की तुमच्याकडे जमीन किती आहे, तुम्ही कोणत्या पिकासाठी कर्ज घेतले आहे आणि तुमची इतर आर्थिक स्थिती काय आहे. राज्यस्तरीय बँकर समितीला सरकारने जे आदेश दिले आहेत ते अतिशय कडक आहेत. प्रत्येक बँकेच्या शाखेत आता एक नोडल ऑफिसर किंवा विशेष अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. या अधिकाऱ्याचे काम काय असेल तर तो तुमच्या कर्जाचा संपूर्ण इतिहास तपासेल. उदाहरणार्थ, तुम्ही कर्ज कोणत्या तारखेला काढले, त्या कर्जाचा वापर खरोखर शेतीसाठीच झाला का, तुम्ही मधल्या काळात एखादा तरी हप्ता भरला आहे का, तुमचे खाते NPA म्हणजेच थकबाकीत कधी गेले. या सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतरच तुमचा रिपोर्ट सरकारकडे पाठवला जाईल. सध्याच्या आकडेवारीनुसार संपूर्ण राज्यात 31,000 कोटींचे कर्ज थकीत आहे. हा आकडा खूप मोठा असल्यामुळे सरकार प्रत्येक रुपयाचा हिशोब तपासणार आहे. आता वळूया एका वादग्रस्त मुद्द्याकडे, तो म्हणजे नियमित कर्ज भरणारे शेतकरी. सूत्रांच्या माहितीनुसार जे शेतकरी प्रामाणिकपणे आपले हप्ते भरत आहेत त्यांना कर्जमाफीच्या मुख्य योजनेत स्थान मिळणार नाही. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये दिले जातील. येथेच शेतकऱ्यांची दिशाभूल होऊ शकते. बँकांचे कर्मचारी सध्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फोन करू शकतात. ते तुम्हाला सांगतील की तुमचा एक हप्ता थकलाय, तो भरा म्हणजे तुमचे खाते चालू राहील, किंवा तुम्हाला वन टाइम सेटलमेंट करण्याची ऑफर दिली जाईल. पण शेतकरी मित्रांनो, तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की जोपर्यंत सरकारचा अधिकृत GR प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणतीही मोठी रक्कम बँकेत भरण्याची घाई करू नका. जर तुम्ही चुकून मोठी रक्कम भरली किंवा कर्ज क्लोज केले तर तुम्ही तांत्रिकदृष्ट्या नियमित कर्जदार ठराल आणि कदाचित तुम्हाला मिळणारी मोठी कर्जमाफी हुकेल आणि तुम्हाला फक्त 50,000वर समाधान मानावे लागेल. त्यामुळे सरकारचा निर्णय येईपर्यंत थोडा संयम ठेवा. यावेळेस सरकार केवळ कागदपत्रे बघणार नाही तर शेतकऱ्याची एकूण आर्थिक स्थिती देखील तपासणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न शेती व्यतिरिक्त इतर मोठ्या स्रोतातून आहे किंवा जे प्राप्तिकर भरतात त्यांना या योजनेतून वगळणे जाण्याची दाट शक्यता आहे. 70 लाख शेतकरी अपात्र ठरण्यामागे हे एक मोठे कारण आहे. शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी तुमच्या हक्काची आहे, पण ती मिळवण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे. बँकेत जाऊन आपली KYC अपडेट आहे का याची खात्री करा. फार्मर आयडी बद्दल अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाला काय वाटते, सरकारच्या या अटी योग्य आहेत का, की सरकारने सर्वच शेतकऱ्यांना, मग तो नियमित असो वा थकीत, सरसकट कर्जमाफी द्यायला हवी? तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुमचे कर्ज कोणत्या बँकेत अडकले आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.